Oh,
समोर चाल बघा 50 रुपये कशी सांगू मी अवी तुला आशिष गुजरवाला यांच्याकडून आत्ताच्या गाण्याला 50 रुपये बक्षीस. अगं पण तू समजावून सांगायची ना बाबाला. अगं मी दुसरा कोणी थोडा येतो ग. अगं मी मेहनत तर होतो तुझा. अरे मी किती समजून सांगली बाबांना पण माझा ऐकायला कोणीच नाहीत रे. आणि मी अशा अडाणी माणसाच्या गड्यामध्ये येऊन पडली. काय झालं ग हे? काय झालं? किती स्वप्न रंगवली होती आपण. अगं किती स्वप्न बघितली होती. तो प्रेमाचा आशियाला त्या नदी किनाऱ्यावर आपण दोघं एकमेकां हातात हात घेऊन दिलेले ते वचन सर्व कसं धुळीला मिळालं ग. सर्व धुळीला. अगं आपल्या प्रेमाचा आशियाला हाच कोलमडून पडला. अगं मी नाही जगू शकत रे तुझ्या आईला. मी नाही जगू शकत. खरं सांगत झालं मी पण तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. कोणत्या जन्मी केले मी बाबा हे कोणत्या जन्मी केले मी बाबा.
चालय गे काय चालय पण करसा किरण अगं खरं सांग तू त्या बेडफट माणसाबरोबर सुखी आहेस का सांग ना अगं उत्तर दे मला अरे अरे मी काय चुकी नाही रे मला मला ना सतत तुझी आठवण येते रे अरे अरे या घरामध्ये अरे मला मुद्दाम इथं काहीच करत राही रे अरे अरे एवढं शिक्षण शिकून मला काय फायदा मिळाला असा असा मनबुद्धी नवरा मिळाला मला आणि माझा भासरा नागपूरला फिरायला जातो आणि माझी जाऊबाई सगळं संसार सांभाळते आणि मी इथं अरे मोलकरीण म्हणून काम करते रे काय चला मामाला तरी कसं समजलं नाही का पण कसं समजलं तुझ्या वडिलाला चला एवढ्या शिकल्या सगळ्या मुलीला त्या एका वेळपणाच्या घरात बांधून दिलं अगं समजायला पाहिजे होता ग बाबाला समजायला पाहिजे पण किरण मी काय म्हणतो या जातातून तुला सुटायचं आहे ना सुटायचं असेल तर मी सांगतो तसं कर सांग ना अगं त्या वेळपणाला सोडून दे आपण नद्याने दुसरा संसार थाटू अरे अशी कशी सोडू मी त्याला लग्नाचा नवरा आहे माझा तो म्हणजे अरे मी जर त्याला सोडले तर माझा बाप नाही जगू शकणार रे अरे दुसरा काहीतरी मला एक उपाय सांग मी काय पण करणार रे याच्यावर काहीतरी नवीन इलाज शोधून काढायला आणि तो मी लवकरात लवकर शोधून काढेन पण एक काम करायचं मी सांगते त्या पद्धतीनं करायचं तू जसं सांगणार ना मी तशी करणार म्हणजे त्या येळपट माणसाची सुट्टी करून आणि आपण नव्याने संसार टाकू आहेस ना तयार तू हो मी तयार आहे ही तिजोरी आहे ना घेऊन जा त्या येळपटाकडे तिजोरी तू आणली त्याच्यासाठी काय आहे याच्यात ताजं नाही शिडवणं ताजं अन्न त्याला कधीच द्यायचं नाही त्याला द्यायचं शिड पातळ त्याला जेवढं त्रास देता येईल ना तेवढं त्रास द्यायचा प्रयत्न कर त्याला त्रास देण्याची एकही संधी तू वाया घालवू नको अरे तसंच करते बरं येते मी. माझ्या हातात आलेली शिकार तू हिसकावून घेतला स्वादा साजी सोडला नाही घेतलं चला म्हणून अविनाश मतलब अविनाश अरे बाबा
पायरी बघून आहो अरे ते अरे अरे ते कॅमेरा चालू आहे, ते पायरी बघून आहो पायरी बघून आओ! आहो या ना मी आली आ? आहो या ना मी डबा घेऊन आली आता खाली ये ना व. कुठं खाली खाली आहो कुठं दिसत नाही ना तुम्ही हे सराडाच्या खाली ये. आहो माझी लाडकी वरती आणा अब वरत काले इकडे खालतच पडया मस्त पुण्याचा काय म्हणतो. तू हरू आहो मला तुम्ही दिसत नाही ना तू हरू वर मी दिसीन कसा व गर्दामध्ये याव. मागडलं मला वर आहो तुम्ही लहानची माणसं म्हणूनच या ना वरती आहो माझी साडी पडते तिकडे आली तर मी वरत उचलून ये ना व. हरू वर मागलं तर वर वर तर हरू मागलं हा तिला आपल्याला बागवर मागलं तर आहो या गडे आता का आता बायको आवाज मारल्यावर जास लागते नाही गेला ते बघा नाही लगेच दिवसाची बायको वावरामध्ये आली. आहो या ना येतो ना व. केव्हाचे विचार केला माझ्या खिशात होता मान काय याची तर मारे काका बनवणार मीच म्हणतो चटणी भाकरी दुसरं काहीच नाही बाकी काहीच नाही ते बसतो भूक कशी नाही लागली चांगली भूक लागू ना पूर्ण काम करून ठेवलं तुझ्या तुझीच पाठ पाहतो बरं मी काय म्हणतो वहिनी काल आली बरोबर बापूची तब्येत चांगली नव्हती का मी आले तुम्हाला नाही का नाही तसं नाही बापूची बहिणीचाच गोड लागतो बापूची तब्येत म्हणजे चांगली नव्हती असं म्हणून नाही आली असेल बहिणी असं हो ना बरं जाऊ द्या पहिले जप करा दोन पापड्या आहे आमची का बायको का दुसरी हो का मग काय फॅन लावू नको फॅन लावू नको. असं करायचं का पाहिजे एक नंबर खास स्वयंपाक झाला कोण बनवले ना तुम्ही बनवली का लई प्रेम करा दादा नो का मग एक नंबर लागला ना साधी भाजी का खालो की नाही सारखं सारखं वहिनी बनवली का वहिनी का पाहिजे एक नंबर स्वयंपाक बनवते पहिल्यापासून खाऊ ना मी वहिनीच्या हातचा बरोबर बरोबर अहो तिचेच काय घेत राहा ना तुम्ही काय दे
गेली आहे तिकडं त्यांचे पावजी नागपूरला सटकूट मध्ये जातात तुम्ही आहे तर राबत ए पाय मग मी चांगला तर चांगला माणूस मी मोठा खराब माणूस हा माझ्या बहिणीबद्दल जर काही बोलली गेली मग मी मोठा मग बेकार एवढी हिताची न नकट्या नाकाची माझ्या बहिणीबद्दल काही म्हणू नकोस पाय माझी वहिनी म्हणजे कशी आहे देवतासारखी आहे आणि माझी वहिनी म्हणजे देवताच आहे आणि तिच्याबद्दल जर मला जर काही बोललीस ना मग मी सहन करत नाही म्हणून असतात ती मला शिडांना दिली ना एवढी दया मायाची होती ना काय म्हणाली शिडा अन्न दिली नाही. अगं तुझे कुठे गेला तू शिडा अन्न आणण्यापेक्षा तू चांगला अन्न का ना आणलीस मग आणि म्हणतोय की वहिनी शिडा अन्न दिली म्हणून या बाई चोराच्या उलट्या बोंबा किती तिचा तुम्हाला काय वाटतं मी बघत नव्हते का आवाज सीतारामच्या मला तिच्या बहिणीने धरून दिलं ए बघ शिडा माझ्या वहिनीबद्दल जर एक शब्द सुद्धा बोललीस ना तर याच्यासमोर मी खपवून घेणार नाही बघ अगं वहिनीबद्दल तू काय पाहिली आहेस का अगं लहानपणापासून मी माझ्या बहिणीसोबत वावरलोय वहिनीसोबत खेळलोय अगं लहानपणापासून मला मायची ममता दिली खूप सांभाळली का मला आणि तिच्याबद्दल तू असं अभद्र बोलतेस अगं तुझं काहीतरी गैरसमज होतोय याच्यामध्ये समजून घे अगं या संसारामध्ये तुझा बुजवायला नको मला हीच एक तुझ्या अपेक्षा आहे बा हो ना बरोबर आहे ना म्हणूनच तर ते तुम्हाला शिळांना देते ना अगं शिळा अहो तुमच्या घराला दिलीत काय बरोबर नाही अगं मुलाच्या घरची रीत नाही बरी राजा दिल्या तुम्हाला भागोरी घरची रीत नाही बरी राजा दिल्या तुम्हाला भागोरी Consumer
चल बदल देतात माझ्या बहिणीबद्दल जर बोललीस कमी गुन्हा उचलेल तुझी बहिणी. अगं बहिणी का नाही केली का नाही केली. सगळं पाहते मी काय केली तुमची बहिणी म्हणून सगळी डॉक्टर देते तुम्हाला खा म्हणून. अगं मी बरोबर चालू करून देते. ए वहिनी पैसे आले की? माझी हो, हो. आई हो म्हण हो आले की? आणि वहिनी बद्दल जर तू जर बोललीस ना तर मी खपावून घेणार नाही. घरची रीत नाही आहे बरी, घरची रीत आहे आई बरी, घरची रीत तुमचा माझ्यासोबत काम करायला लागत आहे तू माझ्यावर माती टाकू हे नका करू नको तू माती टाकू काय टाकू लागू बाई तुमचा काही बरोबर समजाल की मान शिळा भात गरम माझा बापूच्या घरी का मला माती टाका दिला का असं बाप का म्हणे आरामी राहो बाप्पा आपण दाबाई माझी पोरगी तुला देतो म्हणे ग्रॅज्युएट केलेली मुलगी आहे म्हणलं ग्रॅज्युएट केलेली मुलगी तुझ्या कारण पडा का मी तुझ्या बहिणी सारखी पहिली शिकलेली आवा तर मी काय मागून नाही आवताब्या माणसात मागं दिसत साधं लोकांले तुम्ही दिसत का घराची बेटके दिसतात लोक पाहतच आहेत ना मी कुठे नाही म्हणता याच तुझा घराच वेळ चाल तू माती टाकू लाग नाही टाकू लागा माती टाकू लाग नेलिमा बहिणी रे आता आली ना जाग्या नाही बाई लावीन सपाटा बाप येईल तरी ना नसतं नाही करावा कुठे नाही पण डायरेक्ट आयच काढेल नागपूर क्रोध येतो माझा दाटून माझा दाटून माझी
या नार्या नार्या बाई असा तसा नव्हे पाहिलीच ना माझा सपाटा तुला पहिलं सांगलं बाई वावरा दे तुला दाखवतो माझा सपाटा कसा लागला मग पोट दुखत होता ना शिराय चुरून देतो बाई हे औषधी आहे माझ्यापाशी तुम्ही दवाखान्यात नेऊ काय आता म्हणलीस का म्हणलीस याच्या पुढे जर माझ्या बहिणीबद्दल एक शब्द बोललीस बिना पैशात सोडची ती बाई नार्याने काही तू मामुली समजू नकोस हो मला माहित झालं तुमची बहिणी म्हणजे तुमची बहिणी देव देव आता समजला ना तू महाकाली तुमच्या देवाकडे कुठं नेऊ दुरस्त करायला म्हणतो पण गॅरेज भेट केली का ना अजून कोणता की गॅरेज भेट तुझा पोटात भरतो भांडण चाललाय तुला काय करायचा नवरा बायकोचा भांडण नवरा बायकोचा तू होती का नवरा का सांग अरे मारला नाही बाई तुझी झोडपून काढतो म्हणतो माझ्या नादात नको लागूच बाई माझ्या बहिणीमध्ये माझा पीठ कसा ठिवरते गेला माहिती कशी कशी नाही फोडील म्हणतो माझ्याकडे चला समजत तर काय ना मला चालला इच्छा वाटेला लागायला मग ते माझ्या बहिणीबद्दल काय म्हणते ती कोणत्या बहिणीबद्दल मग एवढा भरोसा त्या बहिणीवर तुझा आता तर मग शिळे पोळ्या ते दिलीच नाही ना माझ्या नका पैसे लागल्या तू खाऊन पाहिजे काय एकटीच जाऊन पाहिजे अरे सर्व या घराची जबाबदारी तिच्याकडे या घराची मालकी ती अरे तिची पत्नी आहे धर्मपत्नी विसरतो अरे तो तुझा भाऊ सारखा नागपूरची वारी करणार नागपूरची वारी तू इकडे राम राम राबला म्हणजे ती बहिणी घराची मालकी तिच्या चाब्या तुझ्याकडे सगळं काही तुझ्याकडे तुला काय भेटत ना राम राम राबायचं आणि आयचं कमवून त्यांच्या घशात घालायचं असा कसा तू मिळालाच रे नाही का तुला म्हणजे तू चापलूची मारायला आलास की खरं सांगायला मला तुम्ही जर किती काही त्याला समजून सांगितलं ना आता थांब ना आता आम्ही तुझ्या वडिलाला जरा समजायला पाहिजे होतं त्याच्या भल्यासाठी सांगतोय मी नाही नाही सांग 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 कसं भल्यासाठी सांग बायको मला पाहिजेच म्हणा आता किती रागाना बोलला तर शेवटी बायको बायकोच होते लग्न केला सुद्धा तू हो एखादे 2 हात झाले तुझे हो आजपर्यंत तू त्या घरामध्ये राब राब राबलास एकाचे 2 झाले पण 3 हो वाजले अरे होतील ना वेळ गेली आहे का नाही होतील पण मी काय बोलतो ती तुझी वहिनी तिच्या जागा तिच्या कमरेला ठेवून घरात कशी लुबाब दाखवते आणि तो तुझा भाऊ काय करते तो उठला सुटला नागपूर उठला सुटला नागपूर आणि राबणार कोण तुम्ही
म्हणून थोडा विचार कर आणि त्या तुझ्या बहिणीसाठी या तुझ्या बायकोला त्रास देऊ नको. तुला जर सुखाने या घरात संसार करायचा असेल ना तर या तुझ्या पत्नीचं ऐकत जा. मला डोसकं काजवाची मला बायको म्हणताय ते बरोबर नाही. मी बायको नाही सोडत बाबा, तू काही म्हण. पटलं ना आता? हो म्हटलं ते नाही, मी बायको नाही सोडत. बरं ए किरणे ये ना बा. मी आता म्हणलो नाही म्हणा. तू आता तशी म्हणशील ना पप्पा, मी तसाच मागतो. खरंच ना? इमानदारी भुईची माती होऊन जाते. भुईची माती होऊन जा. आता मी का खोटं सांगत आहे? आता मी खोटं नाही सांगत आहे, मी खरं सांगतो. तू जशी सांगशील तसा तुम्ही चांगल्यानं भाऊ भाऊ आता तू माझं मी तुझ्या फायद्याच्याच सांगतोय. मी असं वाईट कुणाचंही केलं नाही आणि करणारही नाही. तुलाही संसार लागू मग आजपर्यंत तू त्यांचं ऐकत आलाय, ठीक झालं. पण आता का म्हणून त्यांचं ऐकायचं नाही? संसार आहे ना. बराबर आहे. आजपासून माझी बात ऐकत नाही. माझा संसार माझे बिलकुल बराबर करतो त्यासारखा. बरं तुम्ही कोणी इथे? मी इतका का आपले भाऊ पुन्हा आणि मी कोणी जा सका? अरे काय तू हिचा कोण सक्का तुला माहिती नाही? तू लग्न केलं हवं हिच्या बरोबर? समजला फिरले आधी मलाच विसरून यायचे. नाही ग तसं का मी ना म्हणताय ना, मी कोण कसं काम असा बाय बाबा. मी सांगत आहे तू म्हणताय तर बराबर सांगत आहे तर मी तुझ्या शब्दावर राहतो. आजपासून बराबर झाला पाहिजे. जर वाईट झाला तर मग माझ्यासारखा. अरे बाबा विश्वास ठेव माझ्यावर, विश्वास ठेव. इतका संसार बर्बाद करायला मला काय खुशी आहे का? नाही ना. मग अरे ती काही झाली तरी ती माझी मामे बहीण आहे, माझ्या मामाची मुलगी. बरं बरं ठीक आहे भाऊ. मग आता तुम्ही सांगल्याप्रमाणे मी करतो. घरी चला कोंबडा आहे आता झुरी लागल्या त्या पण फसले कापून टाकतो. तापून द्यायला दुखायचं ना पाय. मग आता मग कसा नाही संसार बरोबर होता. येते ना मग कोकला कामाले तयारीला लाग. तुझ्या मागू मागून आलो बघ. तू मसाला वाटवा डबा घालून तू मसाला वाटत. तयारीला लागलं. हो आता तुम्ही लवकर ये. मग गाडीवर घेऊन ये. काळजी करू नको. मी ह्या घेऊन त्यांना बायको चालवतो का बाबा? अरे नाही फुलासारखी तर पाहिजे तिला. मी काय म्हणता एकदा राहिला मी पैदल गेलो पायाला काटा गेला चालत. माझ्या बायकोला आहे ना बिलकुल काही झालं नाही. आता तर त्रास होतोच त्याला. ठीक आहे बा. आता मी सांगतो तसं कर. तुझ्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये आता भूत भरवून गेलोय मी. आता तो तुला त्रास देणार नाही. मी सांगतो त्या पद्धतीने कर. काय समजलं ना? आता काय करत तू सुद्धा त्याच्या बरोबर का बेरी व्हायला लागली काय कर? एवढं तुला ज्ञान नाही तुला. आता मला विचारते आता काय करायचं? थोड्या थोड्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या. काय करायचं काय नाही हे समजत नाही का तुला? अरे हो चालायचं. आता आपल्याला एवढं करायचं म्हटलं तर थोडा भार सुद्धा खावं लागेल त्याचं. घराकडे गेला आहे ना आता.
गावच्या आत्मचा पोरगा म्हणजे मेवना तो सांगतात तसा आता मी आहे करतो वैदिकडून चहा मागतो ना माझ्या बायकोकडून देतो कशी नाही देत तर मी पाहतो आता याही मस्त ऐश करतील ना आम्ही कष्टकारी करू आता वैदिकडून चहा मागल्याशिवाय मी सोडत मी नार्या नाही देईल ना मी नार्या म्हणतो वहिनी कशाला आवाज दिले काने तुले तुझे कान का बैले झाले का कशाला आवाज दिले किती वेळ आवाज दिला तुले काय झालं बापूजी पहिले एवढ्या जोराने बोलत नव्हते बापूजी आता काय झालं बापूजी तुम्हाला पहिलं घरापासून होता आता कंठ फुटला रागावादा नाही आहे माझ्यापाशी मी आजवर इथे बापूजी की पाहिजे तुझा लाडू फ्राय झाला आता भरपूर बापूजी बापूजी म्हणून आहे ना मस्त चुरपूर खाले आजवरी माझ्या हे काही जमत नाही चुपचाप आहे ना घराच्या चाव्या देऊन दे का झाला ते नाही विचारू नको मला चाटा पाहिजे तू का करायची राहिली तुझ्यापेक्षा माझी बायको का कमी शिकून आहे का मग तिच्या करते ना चाबी आम्हाला विचार करा बापूजी माझे काही विचार नाही एकच विचार आहे फक्त चाब्या दे का बापूजी बोलता वाईट का बापूजी बोलता वाईट काहीतरी नाही आजवरी मस्त विचार केलो माझी बहिणी माझी माय मस्त मनाचा हे असूनची माय मला तू चरल्या तुम्हाला शिळा भात देते तुझ्या बाबाच्या इच्छा आणून देतास का अरे मी खाणारा माणूस म्हणजे मी का चुतिया माणूस हो का मी पाप
आजपर्यंत तुम्हाला पिढ्याला नाही चालली आताच चालू शकतो बापूजी काहीतरी विचार करा माझा असा साला तेवढ्याला लबर साध्या का चावा लागे मला का मामुली भात उगा का तो साला मी करेन ते ती वावरामध्ये कष्ट करतो तर तुम्ही गरम भात घरी खाताना माले साला तुम्ही गरम रस्ता भात आणून देता नाही बापूजी कधी असं कधी करणार नाही बापूजी मला शपथ आहे बापूजी कोणाची कधी असं करणार नाही बाबू तू कधी शपथ सांगू नका तू मला चाब्या दे पहिला हे 17-15 जाऊ नको चाब्या देऊन दे तुझा हिशोब मोकळा माझा हिशोब मोकळा मला काही करायचं नाही तर माझ्या घरचा माणूस बनणार नाही मी वैदिकीने जाणत नाही मी मोठा खराब माणूस आहे तुमच्या भावाला विचारले चाब्या देणार नाही बापूजी त्याच्या बापाचा घर भावाला विचारल्याशिवाय देणार नाही चला माझ्या बापाला घर मालिश माझे काही विचार करत नाही चाब्या दे लवकर देतेस की नाही नका मारू बापूजी मला काही कोणाचा नाही केला नका मारू बापूजी मला नाही कोणाचा नाही केला तुम्ही सगळे विसरला का बापूजी तेवढा सगळा विसरला नाही तेवढ्याला बेल बेल डोरे घालून सांगू का बापूजी मग डोळ्यात बोटं घालून देतो मी हो बापूजी की पूजी माझ्यापाशी नाही जमत
चुपचाप चाब्या दे, विषय खतम कर. हा? दे लवकर दे. समाधान म्हणजे भरपूर समाधान झाला. कारण तर तू माझ्या बरोबर आहे ती भात नव्हती मला. तुझ्याकडे चाब्या देऊन मी काय करू? मी उपाशी मारू? तुझा आता माझी बायको लावायची आल्या तुझा का लाभ राहिला? किरण किती प्रेमाची बायको माझी. आणि किती समजावून सांगते ते एक नंबर हे सांगते किरण. ए किरण किरण घरामध्ये राहायचं की तू कुठे गावामध्ये हिंडा जातेस बा? कोणत्या तुझा घरा कुठं जाऊ का? तुझा घरा कुठं जाऊ तुझी करा का म्हणे राम्या ठोकर जाऊ त्याला विचारायला गेला होता का मी? काही काही म्हणजे तुला का द्यायचा? नाही मी खरं करतो जाऊ ना तर आमचा काहीच नाही तर त्याच्या तुला का म्हणून विचारत आहो तुले. बस जाऊ दे. होईल होईल तर होईल नाही तर ना होईल परा काम झालं. नाहीचे म्हणे पण दोन चार इकडून तिकडून लावत नाही तर पाच सट्ट काढली चाबी धर बापूजी मध्ये. एकच कर मग कशी राहते चाब्या? आता पापर चाब्या तुझ्या कर. तू मालकी मालक तुझ्या कर न तण माझ्या कर. पाहून आता कसे काय करतील. आता तू जशी म्हणशील ना
मी तसाच वागत जाईल. तू सांग. अहो, त्या दिवशी मी टणाकडे येणार नव्हते. हा खूपच पोटात दुकान होतं. घरी पाहण्यासाठी आलीस का म्हणे? हा. ते त्या दिवशी म्हणजे कसा वहिनीचा तू जागा तुझे नाही यार. तसं नाही. पण असं चुकत होता. असं 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 अपचन झालं म्हणे. काही नाही झालं ना बकार झाला. बरं आता काय म्हणतो चांगल्या टिका दे ना आपलं किती दिवस झाले काय कमी देते का मी काय म्हणते, पप्पी देत नाही, तू दे. अगं उद्या नाही अगं इकडे उद्या चला काय एवढी मेहनत केलं बरं काय कामात नाही लागत टाकाल टाकाल अंधकार पसरलेला जिकडे तिकडेच अंडेच पसरलेले दिसतो. घर कसं सुन्न सुन्न वाटतं. काय घरात घडलं असेल अगे यशोदा तर दिसत नाही. कुठे गेली असेल माझी यशोदा? होता नाही उद्या सकाळी नाही मारून देशील मग कोणी बोलले का तुला? अगं सांग ना मला काय झालं तुला? येऊन अगं यशोदा वापले जमलं वापर अशी कार रडत बसलीस ना? एक मारून निघलो. अगं ए बोलशील का नाही? अगं काय झालं सांग तर मला तेव्हाच तर कळेल ग. आता उद्या सो इकडेच राहतो. तू वेडीत नाहीस ना? कोणी बोलले का ग? अगे अगे लाडका बोल ना ग. बाबराकडून काय सांगू तुम्हाला काय चाललं आहे हो? मगाशी आणि रडत अगं तुझ्या डोळ्यातील असतो मला पेलवत नाही ग. आता गाव कोणा अगं सांग अगं काहीतरी झालं आता गाव मनातलं सांग माझा काम उचलतो. काय सांगू मी नाता तुम्हाला नाता तुम्हाला
म्हटली हो कारण आपले बाळ त्याची तब्येत चांगली नव्हती म्हणून मी त्यांना घरी तेवढे बाळाला अगे तुला सुद्धा अक्कल नाही का अगं त्या नवक्या पुरीला तू शेतीवरती पाठवलीस अगं तुला लाज वगैरे वाटतो नाही समजून का घेत नाही अगं तब्येत बरी नाही म्हणून म्हणतेस आणि त्या नवक्या पोरीला तू शेतीपर्यंत पाठवलीस कशासाठी ग अगं तुला जातानाच मी सांगितलं होतं की नाही त्या नवक्या पोरीला कुठेही पाठवायचं नाही अगं ती आपल्या घरात नवकी आली होती आणि तू या घरची लक्ष्मी असून तू तिला शेतीपर्यंत पाठवलीस अगं तुला लाज वगैरे आहे का? अगं तुला जायला काय झालं ग समजून का घेत नाही हो आपल्या बाळाची तब्येत चांगली नव्हती हो म्हणून मी तिला तिकडे घेऊन शेताकडे जा म्हटली अगं रवीचा सांभाळ सुद्धा तिनं केला ती एक ग्रॅज्युएशन झालेली मुलगी आपल्या घरामध्ये आली आणि तू तिला शेतीपर्यंत पोहोचवलीस अगे नारायणी तुला आजपर्यंत लक्ष्मी म्हणून या घरामध्ये जगवत आलोय पण आता नाही ग तू त्या लायकीने जुळलेली नाही ना आणि मी नागपूरवरून आलो आणि बघतो तर काय घरामध्ये भांडे साईडला पडले आणि हे कृत्य फक्त तुझ्या हातूनच घडले ना ग काही नाही हो पण तुम्ही एवढी चूक केली ना तिला तिकडे घेऊन शेताकडे जा म्हटली तुम्ही समजून का घेत नाही आपल्या बाळाची तब्येत चांगली नव्हती म्हणून मी घरी राहिली हो ती समाज ती सुद्धा केली असती रवीचा त्यात तू मला शहाणपणा सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको तू हे चूक नाही तर महाचूक केलेली आहेस अगं आजपर्यंत आमचा संसार कसा सोन्यासारखा चालला होता ग पण नाही तुझ्यामध्ये कर्तृत्व सुद्धा राहिलेलं नाही ना आणि म्हणते की नाही आपल्या बाळाची तब्येत बरोबर नव्हती आता तुला जायला झालं तरी काही त्या शेतीपर्यंत त्या नवनवक्या पोरीला पटवलीस तुला लाज वाटायला पाहिजे लाज नाही आणि तोंडवर करून बोलतोस मी चुकली आहे तुम्ही मला माफ करा तुमच्या पाया पडतो नातानी नाता तुम्हाला कोणी टाकलं तुम्हाला सांगू मी नाता तुम्हाला कोणी टाकला सांगू मी नाता तुम्हाला
कोणती चूक केली नाही हो फक्त एवढंच तर त्या शेतामध्ये जा म्हटली एवढीच माझी चूक झाली हो आणि किती चेबे माझ्याकडून मागितल्या हो अगं काय सांगतोयस का तू अगं ए यशोदा काय सांगतोय त्याने तुझ्याकडून चाब्या मागितल्या अगं ती नवटंकी आपल्या घरामध्ये यावं आणि आपल्या घराचे काय हाल अगं यशोदा नाही येथे कुणाचा तरी कटकारस्थान आहे का कटकारस्थान कटकारस्थानाशिवाय काहीही साध्य होत नाही ग पण यशोदा तू घाबरू नकोस अगं मी तुझ्या पाठीशी कधीही आणि केव्हाही खंबीरपणे उभा राहील अगं हे अगोदर जर मला सांगितले असते तर काय झालं असतं ग तुला फक्त आणि फक्त रवीची तब्येतच सांगत बसली होतीस ना आणि आज म्हणते की बापूजीने चाब्या सुद्धा मागितल्या अगं कशासाठी चाब्या मागितल्या त्यानं आणि तू कुठे गेला असेल ग एवढेच नाही तर बापूजीने मला शिव्याने चालले म्हणून माझ्या हाड घेतला बरोबर आहे ना अगं बघतोय त्या नाऱ्याला डिस्टर्ब करण्यापेक्षा तो नाऱ्या कुठपर्यंत गेला असेल त्या घरामध्ये झोपून असेल ना किरण आणि तो बघतोय नाऱ्याची एवढी मदत अरे मी आजपर्यंत तुला स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ केलाय पण नाही तू आमचा विश्वासघात केलास रे विश्वासघात केला सारखं तुला माझ्या या लक्ष्मीनं मायेची ममता दिली रे पण त्या ममतेला तुला लात मारलीस ना बघतोय ना रे तुझी चाल किती आहे ते अगं तुझा तो नाऱ्याला आवाज देतोय अरे नारायण बे नार्या अबे नार्या काय करीत आहेस बे अबे नार्या आवाज नाही येऊन राहिला का तुला अगं काय बोलून राहिलीस ग तू अबे हे नार्या तुझ्या जिभेला हार तरी आहे का नाही बे नाही म्हणायचा चांगल्या नाव आहे माझा चांगला नारायण राव म्हणून हा मारा कसा नारायण राव बे म्हणाचा बरं मला सांग तुला चाब्याची कशासाठी आवश्यकता होती रे चाब्याची म्हणजे तुझीच बायको ठेवायची माझी बायको ठेवायची अबे अकलीच्या कांदिया जरा समजून घे आजपर्यंत तिने तुझा सांभाळ केली आणि आज वैरीण झाली अशी वाटतं तुला सांभाळ केली तर फुकट नाही केली हो सालाच्या बहीण वावरामध्ये 35 एकर जागा पडीत होती तर तिथं उठवलं आता तिथे किती धान पिकत आहे 150 पोते धान पिकत आहे तर ते फुकट झाले तर माझे म्हणते वहिनी तुझा सांभाळ केली तर एवढे मोठे धान पिकत होते खाता नाही दाबून ते कुठे गेले ए नारायण हे अकल आली कुठून रे तुला कुठून म्हणजे तुले कशी अकल येते नागपूरला जायची नारायण वा माझे अकल ना का बोल ना बा मग काय वाटते माझं नाव तुमच्या निकरात राहा अगं तू ग्रॅज्युएशन झालं
जाऊ आहे बापूजी. तर काय झालं वडील आता तुम्हाला काय वाटतं माझा नवरा तुमच्यात पाहिजे असं धुमचाटत राहावा दोन सांभाळून बोलायचं चालेल. अरे ह्या घरचा मी प्रमुख आहे प्रमुख. घरचे आमचे ए बाप्पा पहिलं नाही तर काहीच ए बाप्पा जाऊन का काय कसं बाप्पा का तू इकडे ये का हो बाबा बाबा काय झालं नाही हे माझ्यापाशी जमत नाही हो फेल झाल्यामध्ये मी मग थांबून देतो मग हो. आता तू मोठा भाऊ आहे ना. हा मोठा भाऊ राहिला का सगळं दाखवून दिलं, त्याचं कसं करायचं? ए बाप्पा माझ्या बायकोला काय बोलू नको हो. मी पण मोठा खराब बाप नाही जाणार मी भाऊ राहिला अरे एवढा लहानपण तुला कोण शिकवलं रे. बायको तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना का माझा नवरा आवडीच राहावा ए वाढले तुला थांबवून बघ. काय तुझ्या बापाच्या घरून आणलीस एवढा धक्का मारून बोलायसाठी. आता तुझ्या मी बापाच्या घरून काहीच नाही का आणते बापाच्या घरून? अरे काय झालं तुझ्या बापाच्या घरून काय आणते सांग? तुम्हाला याला जे हवं आहे ना ते देऊन टाका. अरे काय द्यायचं द्यायचं काय काहीच नाही द्यायचं. हा, तुझ्या बापाचा माझ्या नाही, हाताचा. नाही, तुझ्या बापाचा नको बापाचा नाही. ए बाबा तुझ्या बाबा हा, बाबा तुम्ही विचार करा बाबा. तुझ्या बापाची जागा नाही माझ्या आजीची जागा हा जमत नसेल ना तर मला हिस्सा करून दे बोलणे होते नाही सहन द्यावे करुणा पारते क्षण द्यावे करुणा पारते क्षण बोलणं होत नाही तुला सहन बोलणे होत नाही तुला सहन द्यावे करून रे पार्टे क्षण द्यावे करून रे पार्टे क्षण करुणा
चुपचाप बसा अबे चल नहीं घर के बाहर बिल्कुल इतना ठेव तुला घरात अरे नौटंकी जास्त बोलण्याचा प्रश्न करू नको नौटंकी या घरामध्ये यावं नाही आणि या घराची रात्रांगोळी व्हावं नाही तिकडे माझा बस दादा वेळ नाही म्हणायचं दादा म्हणायचं पहिले सांगा ना